हे बघा, माझे पप्पा कुठे चढले. मला तर नेहमी वाटायचं की माझी सासू स्टंट करते, पण इकडे माझे पप्पा पण गावी येऊन स्टंट करायला लागले. इकडे माझी सासू आंबे गोळा करून घरी जात होती. एवढे सारे आंबे आम्हाला आज भेटलेले. इकडे आंबे बघून तर मन खूप खुश झालं होतं. नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आज मी बाहेरचा व्ह्यू घेत होती, तेवढ्यात हा गणू मला दिसला. दात घासत होता. गावची सकाळ काहीतरी वेगळीच असते. फ्रेश हवा, शांत वातावरण. नंतर आम्ही नाश्ता वगैरे करून रानात जाण्यासाठी रेडी झालो. इकडे माझी सासू, पप्पा, गणू आणि मी, आम्ही चौघं पण होतो. पप्पा आणि गणू आधी पुढे गेले आणि आम्ही मागून गेलो होतो. इकडे पोचून बघतो तर काय, पप्पा शिडी लावून झाडावर चढायला सुरुवात केली आणि गणू खाली उभा राहून शिडी पकडून मदत करत होता. खरं हे सगळं बघायला मज्जा पण येत होती आणि थोडी भीती पण वाटत होती. पप्पा वरून लगेच आंबे खाली टाकायला सुरुवात. एवढे सारे आंबे खाली पडायला लागले ना की मी आणि माझी सासू दोघे पण फटाफट आंबे गोळा करायला लागलो. काही आंबे पडताना थोडे फुटले पण होते, पण आम्हाला ते खाण्यासाठी नाही तर कोकम बनवायचे होते, त्यामुळे आम्ही आंबे नीट बघून गोळा करत होतो. माझ्या सासूने लगेच एक गोणी भरून घेतली आणि सांगू का, ती गोणी एवढी हॅवी झाली ना, मला तर उचलायला जमली नव्हती. पण माझ्या सासू म्हणजे फुल स्ट्रॉंग, तिने ती गोणी उचलून थेट घरी नेली. खरं सांगते, सुट्टीमध्ये किंवा गावाला आल्यावर ना रानात जाऊन असे आंबे गोळा करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. नेचरमध्ये वेळ घालवायचा, गप्पा मारायच्या आणि काम करता करता मजा करायची. ही फिलिंग सिटीमध्ये कुठे मिळते. नंतर सासूने एक गोणी घरी टाकून आल्यावर आम्ही दुसरी गोणी भरायला सुरुवात केली. एवढे आंबे भेटले होते ना की आम्ही म्हणत होतो, अरे हे आंबे काही संपायचं नावच घेत नाहीये. मी आणि माझी सासू आंबे गोळा करत होतो. इकडे गणू मला करवंद पण काढून देत होता. हे करवंद बघा ना केवढे मोठे होते. खरं झाडावर ताजी फळं तोडून खाण्याची मजा काही वेगळीच असते. तेवढ्यात माझी सासू म्हणाली, तुम्ही थोडं लवकर आला असता ना, एक आठवडा, तर तुम्हाला अजून भरपूर करवंद इकडे मिळाली असती. करवंद खाऊन झाल्याच्या नंतर मी परत तिथे आंबे गोळा करायला गेलेली आणि इकडे खूप सारे आंबे काढून झाल्याच्या नंतर पण काही आंबे झाडाखाली पडले होते. पण सांगू का, या झाडामध्ये एवढे काटे होते ना, बापरे. माझ्या केसात 2-3 काटे अडकलेले, कपड्यात पण काटे अडकले आणि हातात सुद्धा टोचले होते. पण तरीही मी काय आंबे सोडत नव्हती. मी फुल कंटिन्यू आंबे गोळा करत होती, कारण एवढ्या मेहनतीने रानात आलो आणि आंबे दिसत होते, तर मग सोडायचे कसे. गोळा करता करता माझ्या सासूने मला इकडे करवंद पण काढून दिलेली आणि खरं सांगते, एवढी गोड करवंद होती ना, झाडावरून ताजी तोडून खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. गावात असे छोटे छोटे मुवमेंट्स पण किती स्पेशल असतात ना. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.